पहिल्या इयत्तेचं गणिताचं पुस्तक. काय असतं यात? सोपे आकडे, अगदी साधी बेरीज वजाबाकी. वरवर पाहिलं तर सगळं अगदी साधं सरळ वाटतं. पण या साध्या दिसणाऱ्या पानांमागे मुलांचं मन गणितासाठी तयार करणारी एक छुपी आणि खरं सांगायचं तर एक अत्यंत हुशारीने केलेली रचना दडलेली आहे. आज आपण याच रचनेचा शोध घेणार आहोत. 1 मिनिट थांबा. यात गणित कुठे आहे? आपल्याला फुगे दिसतायत, विमानं आहेत, दिवे आहेत, पण आकडे कुठे आहेत? हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण गंमत म्हणजे गणिताचा खरा पायाच इथून रचला जातोय. खरं तर याचा गणिताशी फक्त संबंध नाहीये, तर हाच तर गणिताच्या प्रवासाचा पाया आहे. हीच आहे पहिली आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाची पायरी. कारण गणित हे आकड्यांविषयी नंतर, आधी ते जगाला समजून घेण्याविषयी आहे. तर मग हा प्रवास सुरू कसा होतो? आणि गंमत म्हणजे तो 1, 2, 3 मोजण्यापासून सुरू होत नाही. तो सुरू होतो जगाकडे बघून त्याचं वर्गीकरण करण्यापासून, म्हणजेच तुलना करण्यापासून. या पानांवर नजर टाकल्यावर एक गोष्ट लगेच लक्षात येते. इथे कुठेही आकडे नाहीत. इथे फक्त उंच, ठेंगणा, जड हलका, लांब आखूड यांसारख्या संकल्पना आहेत. पुस्तक काय करतंय तर रोजच्या वापरातल्या वस्तू वापरून ह्या संकल्पना सोप्या करतंय. यातून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. गणिताची सुरुवात मोजण्यापासून नाही तर ओळखण्यापासून होते. आणि ही शिकवण्याची पद्धत किती हुशारीची आहे. आधी मुलांना मूर्त गोष्टींमधला फरक शिकवला जातोय, म्हणजे ज्यांना ते पाहू शकतात, स्पर्श करू शकतात. जसं की हा चेंडू मोठा आहे आणि तो लहान आहे. आणि याच पायावर मग हळूहळू पेक्षा मोठे किंवा पेक्षा लहान यांसारख्या अमूर्त गणिती कल्पनांची इमारत बांधली जाते. बरं, एकदा वस्तूंची तुलना करता यायला लागली की मग येतो पुढचा महत्त्वाचा टप्पा. तो म्हणजे वस्तूंच्या संख्येला एका विशिष्ट चिन्हाशी म्हणजेच अंकासोबत जोडण्याचा. आणि येथेच तो महत्त्वाचा दुवा जोडला जातो. 2 फुलं म्हणजे फक्त 2 वस्तू नाहीत, तर त्यांना 2 या चिन्हाची ओळख मिळते. 4 बस 4 बनतात. हीच ती अत्यंत महत्त्वाची पायरी आहे जिथे वस्तूंच्या संख्येला एका लेखी चिन्हासोबत जोडलं जातंय. आणि हे इथेच थांबत नाही ही संकल्पना अजून पक्की केली जाते. 7 या चिन्हाला 7 या अक्षरी नावासोबत जोडायला शिकवलं जातं. यामुळे मुलांच्या मनात ती संकल्पना आणखी दृढ होते. विचार करा, आधी चित्र, मग चिन्ह आणि आता त्याचं नाव. किती पद्धतशीर आहे. आता संख्या ओळखता येतायत, पण त्यांचा क्रम तो पण तितकाच महत्त्वाचा नाही का? त्यासाठी आधीची संख्या, नंतरची संख्या यांसारखे सराव किंवा ठिपके जोडून चित्र तयार करण्यासारखे खेळ वापरले जातात. खेळातून शिकल्यामुळे संख्यांचा क्रम आपोआप आणि नैसर्गिकरित्या लक्षात राहतो. तर मग लक्षात घ्या, ही एक 4 पायऱ्यांची एकदम पद्धतशीर प्रक्रिया आहे. 1. आधी वस्तूंची संख्या पाहणं. 2. त्या संख्येसाठी असलेलं चिन्ह शिकणं. 3. त्या चिन्हाचं नाव शिकणं. आणि 4. त्या संख्येचं क्रमातील स्थान समजून घेणं. या चक्रामुळे संख्यांची अमूर्त संकल्पना मुलांच्या मनात कायमची कोरली जाते. चला, आता संख्या कळल्या, त्यांचा क्रमही समजला. आता काय? आता या संख्यांना एकमेकांशी बोलायला शिकवायचंय, म्हणजेच बेरीज आणि वजाबाकीच्या जगात प्रवेश करायचाय. या पुस्तकाची खासियत बघा. बेरीज म्हणजे एकत्र आणणं आणि वजाबाकी म्हणजे काढून टाकणं. हे चित्रांच्या माध्यमातून किती सोपं करून सांगितलं आहे. जसं की 4 वांगी आणि 3 वांगी एकत्र केली तर किती होतात हे प्रत्यक्ष चित्रातून दाखवलं जातं. कोणतीही किचकट व्याख्या नाही. आणि मग येतो तो निर्णायक क्षण. हळूहळू चित्र बाजूला सारली जातात आणि मुलांना फक्त आकडे आणि चिन्ह म्हणजेच प्लस आणि मायनस वापरून गणितं सोडवायला शिकवलं जातं. हा मूर्त विचारांकडून अमूर्त विचारांकडे जाण्याचा एक खूप मोठा टप्पा आहे. आता येतं पुढचं आणि जरा मोठं आव्हान. मुलांना हे शिकवणं की अंकाची जागा बदलली की त्याची किंमत बदलते. हा अमूर्त विचार समजणं मुलांसाठी एक मोठी झेप असते. यालाच स्थानिक किंमत किंवा पुस्तकात म्हटल्याप्रमाणे दशक एकक म्हणतात. म्हणजे समजा 23 ही संख्या आहे, तर त्यातल्या 2ची किंमत फक्त 2 नाही तर 20 आहे आणि 3ची किंमत 3 आहे. ही संकल्पना समजणं पुढच्या गणितासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि ही जराशी अवघड संकल्पना सोपी करण्यासाठी पुस्तकात काय मस्त आयडिया वापरली आहे बघा. 10-10 मण्यांच्या माळा म्हणजे दशक आणि सुटे मणी म्हणजे एकक. या चित्रांमुळे एक अमूर्त संकल्पना मुलांना मूर्त स्वरूपात दिसते आणि त्यामुळे ती अगदी सहज समजते. आणि आता आपण येतोय या पायाभरणीच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे. तो म्हणजे गणिताचा वापर गोष्टींमधील किंवा शाब्दिक उदाहरणांमधील प्रश्न सोडवण्यासाठी करणे.
चला हे एक साधासा शाब्दिक उदाहरण पाहूया. मुलांना इथे गोष्टीतून गणिताची परिस्थिती कशी ओळखायची हे शिकवलं जातंय. या गोष्टीत अंक आहेत, एक क्रिया दडलेली आहे आणि एक प्रश्न विचारला आहे. ह्या पानाची रचनाच किती हुशारीने केली आहे बघा. गोष्ट डाव्या बाजूला आणि गणित सोडवण्यासाठी उजव्या बाजूला एक चौकट. ही रचना मुलांना गोष्ट वाचून तिचं गणिती समीकरणात रूपांतर कसं करायचं यासाठी अप्रत्यक्षपणे मार्गदर्शन करतीये. हा टप्पा खूप महत्वाचा आहे, कारण इथेच खऱ्या अर्थानं गणिती विचार करण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता तयार होते. हेच तर आपण जे डोळ्याने पाहतो ते जग आणि गणिताची अमूर्त भाषा यांना जोडणारा पूल आहे. तर हा आहे तो संपूर्ण विचारपूर्वक रचलेला प्रवास, तुलनेपासून सुरुवात करून मोजणीपर्यंत, मोजणीकडून बेरीज वजाबाकीसारख्या क्रियांवर, मग दशक एककसारख्या मोठ्या संख्यांच्या रचनेकडे आणि शेवटी शाब्दिक उदाहरणांमधून गणिताचा प्रत्यक्ष वापर करण्यापर्यंत. प्रत्येक टप्पा हा पुढच्या टप्प्याचा पाया आहे. तर पुढच्या वेळी जेव्हा असं एखादं साधं दिसणारं पुस्तक हातात येईल तेव्हा लक्षात ठेवा की ते फक्त आकडे नाहीत. तो एका विकसनशील मनासाठी अत्यंत काळजीपूर्वक रचलेला एक वैचारिक प्रवास आहे. आणि मग हा प्रश्न उरतोच, जर पहिल्या इयत्तेचं गणित इतकं विचारपूर्वक रचलेलं असेल तर आपल्या आजूबाजूच्या कितीतरी साध्या दिसलेल्या गोष्टींमागे अशीच एखादी छुपी ब्रिलियंट रचना दडलेली असेल